चषक 2025 अगदी मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे. गायत्री माता स्पोर्ट्स अस्सूपाडा अगेन्स्ट साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा. अगदी किरण मसे आणि गुरुनाथ कोम अशी जोडी. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघितलं तर विजय मसे नावाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर सुरुवात झाली आहे. अगदी एक या आकड्याने फुलटॉस आहे. या इथे आपण पाहिला तर मग फील्डचं बंधन आहे. गॅप मोठा आहे. चेंडू थांबणार नाहीये आणि चेंडू वेगाने सरळ निघून गेला. स्क्वेअर लेग सी मारेखा पार आणि हा आलाय दमदार फटका. मिळतील धावा 4. अगदी आपण पाहिलं तर मग पंचांनी आमच्यापर्यंत नक्कीच जो सिग्नल पोहोचवलाय की थर्ड अंपायर जे तिसऱ्या अंपायरची ते मात्र मदत घेतली जाईल. फुलटॉस चेंडू होता. पाहिलं जाईल बिमर आहे की नाही, कमरेच्या वर आहे की नाही. डाऊट आहे, शंका आहे. शंकेचं निवारण दूध का दूध पाणी का पाणी. चित्र मात्र सरळ साफ सूत्र काढण्याचा प्रयत्न. एक चांगला मॅच. गायत्री माता स्पोर्ट्स ससूपाडा टीम अगेन साईबाबा काजूपाडा राजावली. बघा तिसऱ्या अंपायरकडे डिसिजन पेंडिंग आहे. हा चेंडू चांगला आहे की मग नाही हे तिसरं अंपायर निरीक्षण करत असताना अधिक बारकाईने पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या अंपायरचं नक्कीच डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचलं गेलंय की हा चांगला चेंडू आहे. अगदी आपण पाहिलं इंचेसचा मात्र मार्जिन होता आणि तेच मात्र आपण पाहिलं तर दिसून आलंय. आणि बॅटिंग करणाऱ्या टीमचा ज्यावर आपण बघितला हा रिव्ह्यू होता तो मात्र त्यांनी आता गमावलेला आहे. म्हणजेच यानंतर त्यांना मिळू शकत नाहीये. पुढे टाकलेला चेंडू धीमा गतीने होता. फक्त आपण पाहिलं तर जिथे टप्पा चांगला शोधायचा होता ते कार्य गोलंदाजांनी चांगलं केलंय. परंतु गुरुनाथ याचा जर विचार केला ना तर हिटिंग ही काबिलियत आहे आणि त्यावर विश्वास जास्त ठेवला जातोय. उलटा चेंडू इथे चांगला फटका आहे. एका टप्प्याने बाउंड्री लाईनला क्लिअर करेल हा मोठा धमाका पाहायला मिळालाय. दमदार फटका. मिळते धावा पुन्हा एकदा 4. जैसा म्हटलं जाते ना कि जो लोग अपने सपनों को पूरा करने की हिम्मत रखते हैं असल में वही तो इतिहास रचते हैं. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर इथे बॅट आणि पॅटच्या गॅप मधून चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय निर्धाव. बघा पुन्हा एकदा कमबॅक गोलंदाजाचं इथे होताना पाहायला मिळालं. मग ज्याप्रमाणे ह्या टप्प्यावर गोलंदाजी जर चांगले होते मग फुलटॉस जिथे कन्वर्ट झाले त्याचा फायदा मिळाला. इथे आता मात्र मिस टायमिंग शॉट. बॅटची कडा लीडिंग एज विकेट किपरचा सहारा गुरुनाथ कोम जो एक घातक खेळाडू मात्र रूप धारण करत होता मात्र त्याला अगदी वेळेच्या आधीच थांबवलंय आणि पहिला मोठा धक्का पहिली मोठी शिकार प्राप्त करण्याचं कार्य गोलंदाज विजय मशेने या षटकामध्ये केलंय. धाव फलकाचा आकार आहे 9 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा आल्या 9. विकेट गमावले 1-2 चौकार देखील आपण पाहिले. सक्सेसफुल षटक पाहायला मिळालंय कारण की एक सफलता त्यांनी मिळवली. नवनाथ बॉलिंग ट्रॅकवर
या संघाचा महत्वाचा खेळाडू आपण पाहतोय नवनाथ खटाळे. छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून या खेळाडूची काबिलियत आहे. अगदी आपण पाहिलं तर महत्त्वपूर्ण स्पेल दुसऱ्या ओव्हरचा पहिले षटक जे फील्डचं बंधन होतं आता बाउंड्री रायडर्स आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. कारण की ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय ना की फील्डचं जे बंधन होतं ते शिथिल झालंय आणि आता डीपमध्ये खेळाडू. पहिला चेंडू ओव्हरती विकेट आपटून टाकण्याचा प्रयत्न आपण पाहिला तर किरणचा फटका होता अतिशय चांगला. कारण की त्या फटक्यावर धावा तर 2 मिळाल्यात. तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न परंतु त्या प्रयत्नाला मात्र तितका यश नाही परंतु 2 मिळाले चांगले आहेत. आदेश वळवी एक आणखीन चांगला खेळाडू. गायत्री माता स्पोर्ट्स ससुपाडा टीमसाठी एक बिग हिटर म्हणून त्याची ओळख काबिलियत चांगली आहे या खेळाडूची. किरणचा फटका ऑन साईडला आहे पाहायला मिळेल. मिड विकेट वरून खेळाडू पुढे सरकला गेला. दुसऱ्यासाठी प्रयत्न आहे आदेशांचा मात्र नॉन स्ट्राईकला पोहोचला होता. नॉन स्ट्राईक एंडला पोहोचला पण स्ट्राईकला पोहोचणं गरजेची बाब होते आणि अचूक निशाण नेम धरून गेम केलाय आणि नक्कीच गेम मोठा झाला असं म्हणायला काही हरकत नाही आहे. एक चांगला बॅटर किरण म्हशे मात्र रनिंग बिटवीन द विकेट हा विषय गंभीर प्रश्न आहे आणि नक्कीच त्या प्रश्नामध्येच आपण पाहिलं तर विकेट डाऊन होताना पाहायला मी ते दुसरी धावफलकावर 12 धावसंख्येवर दुसरा विकेट गमावला जातोय. लोटीचा पीठ पुरी लोटीचा पीठ तुझी ना माझी जोडी आहे लोटीचा पीठ पुरी लोटीचा. तर एक धाव आली होती. आदेशांचा हा नाहक प्रयत्न होता कारण की किरण एक धाव कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेसाठी पूर्णतः रेडी नव्हते परंतु जेव्हा त्याने होकार दिला परंतु पोहोचताना भरपूर उशीर झाला आणि त्याच उशिरामध्ये नक्कीच मी तर म्हणेन की किरण या खेळाडूचा घात झाला. त्याला परतावं लागतंय. नक्कीच त्याला अपेक्षा होती की आज मी या स्पर्धेत आपल्या नावाची छाप सोडेन परंतु तसं काही करता आलं नाही आहे आणि मग थोडासा नाराज जरूर असेल कारण की अर्ली म्हणजे लवकर डगआउटमध्ये परतल्यानंतर कोणताही खेळाडू खुश नसतो मित्रांनो. त्याला देखील अपेक्षा असते की माझ्याकडून चांगली अपेक्षा हवी परंतु किरणची भरपाई करण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये आलेला खेळाडू दीपेश वळवी. आदेश वळवी आणि दीपेश वळवी. आदेश वळवी आणि दीपेश वळवी हे 2 बंधू जरूर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दीपेश आल्या आल्या हा मोठा फटका केलाय धमाका. चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेग सी मारे कपार. हा आलाय जबरदस्त फटका षटकार. जसं म्हटलं जाते ना की सफलता के काही गहरे राज नहीं होते बिना मेहनत के तक तो ताज नहीं बनते. अंधेरे में खुद ही ढूंढ लेते हैं मंजिल अपनी जुगनू कभी वो किसी रोशनी के मोहताज नहीं होते. बघा स्वतःचा रस्ता स्वतःच निवडायचा हवा कारण की इथे मदत करायला आजूबाजूचं कोणी येणार नाहीये. जर विजयाचा रस्ता शोधायचा आहे ना तर या रस्त्यावर स्वतःलाच उतरावं लागेल आणि आल्या आल्या मैदानावर उतरलाय दीपेश वळवी. पहिला बॉल फेस करत असताना त्याने ठाकमठोक षटकार ठोकला. इरादे स्पष्ट आहेत हौसले बुलंद आहेत कारण की मागे नाही पाहायचं आहे तर पुढेच पाहायचं. पुढचा रस्ता काय आहे कसं आहे कठीण आहे त्याला आपण सरगरायचं या उद्देशाने पहिल्या चेंडूला षटकाराच्या स्वरूपात कन्वर्ट केलाय. टीमची टोटल 18. पुन्हा एकदा समोर टाकलेला चेंडू अगदी आपण पाहिलं तर फिल्डिंग चांगली झाली आहे. धाव मात्र 1 मिळेल. नवनाथ खटाळे या गोलंदाजावर थोडंसं आक्रमण होताना पाहायला मिळाले. टीमची टोटल आपण पाहिली 19. 19चा आकडा खूप महत्त्वाचा आहे. या आकड्यामध्ये काय आहे ते देखील सांगेन. आपटून टाकण्याचा प्रयत्न गॅपमध्ये खेळलाय मात्र पाहतोय गॅपमध्ये काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये फिल्डर 2 आलेत. अगदी थोडासा ताळमेळ नव्हता परंतु 2 धावात जरूर कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2ने टीमच्या टोटलमध्ये भर पडली गेली आहे. टीमची टोटल पोहोचली गेले 21च्या आकड्यावर चेंडू फेकून झालेत 5. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातील लिडिंग एज स्लिपला खेळाडू आहे त्याच्या हातामध्ये झेल आणि समाप्त झालाय आदेशचा खेळ. मोठी विकेट मिळाली आहे. नवनाथने धावा खर्च केल्यात परंतु एक मोठा विकेट देखील मिळवून दिला शेवटच्या बॉलवर आणि हा मोठा धक्का मानला जाईल गायत्री माता ससुपाडा संघासाठी.
तर तो 19चा आकडा आणि नक्कीच त्या आकड्याचं रहस्य काय आहे तर नक्कीच सांगू इच्छितो. 19 फेब्रुवारी जगात बारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नारी. कारण की 19चा जो आकडा आपण पाहिला ना तर त्याच आकडाला नक्कीच आपण पाहिलं या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अति उत्साहामध्ये शिवजयंती जी साजरी केली जाते. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर आपण पलटून बघितला ना तर अवघं 50 वर्षाचं आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांना लाभलं आणि या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 350हून अधिक गड किल्ले त्यांनी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपल्या हिमतीवर नक्कीच या स्वराज्याच्या धर्तीवर मात्र त्यांनी स्थापित केल्या अशा मानाचा मुजरा शिवछत्रपती शिवाजी महाराजांना. सतीश शेवटच्या मी म्हणेन तिसऱ्या ओव्हरमध्ये महत्वपूर्ण तिसरा ओव्हर आहे आणि सतीशच्या हातामध्ये सोपवलेलं षटक. बघा पहिल्या चेंडूवर धाव मात्र मिळाली तिथे अगदी आपण पाहिली आहे तर जवळजवळ 1 आणि 1 ने टीमची टोटलमध्ये आपण जर भर पडली आहे ती सांगितली आमचे स्कोरर 22 मनगटी फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एका धावेचा प्रयत्न पूर्ण दुसऱ्या धावेसाठी हा ना आणि काय गरज होती का गरज होती का हे मात्र चित्र आपण पाहिलं विचित्र पाहायला मिळालंय. कॉलिंग चुकली येते आणि अगदी आपण पाहिले तर नाराजी व्यक्त केली जाते. गरज नव्हती 2 धावा आल्या होत्या आणि जसं म्हटलं जातंय ना अति तिथे माती लालच बुरी बला आहे आणि तेच पाहायला मिळालं. फलंदाज बाद बघा ना की गरज होते का खेळाडू नक्कीच नाराज झाला. किशोर थोडासा नाराज झाला. का नाराज झाला कारण की त्याचं मन नव्हतं परंतु आपला साथीदाराने होकार दिला होता. जरी त्याला नकार दिला असता तरी मात्र एका बाजूने घात होणार होताच आणि तेच झालं. आणि बघितलं आपण तर किशोरला परतावं लागलं. मैदानाच्या आतमध्ये प्रदीप आलेत. हा चेंडू पाहिला आपण तर अगदी बिमार आहे. नो पंचांनी इशारा लगेचच पोहोचवलाय. ओ काय घडलंय कॉलिंग चुकलंय आणि प्रत्यय पाहिला आपण तर आणखीन एक बॅटर बाद झालाय रन आउटच्या स्वरूपात. बघा भरपूर काही मिस्टेक्स सिली मिस्टेक्स आपल्याला पाहायला मिळाल्यात. कारण की ज्याप्रमाणे रन आउटच्या स्वरूपात खेळाडू बाद होताना पाहायला मिळेल. नाराज होणार आहे गायत्री माता ससूपाडा संघ डगआउटमध्ये भरपूर चर्चा करेल या विषयावर. कारण की चर्चेचा विषय करायलाच हवा. कारण की जर तुम्हाला चुका जर सुधारायच्या असतील ना तर नक्की चर्चा करायला हवी. पण आता काय घडलं जाईल पाहूया. कारण की या आधीचा जो चेंडू होता तो नोच्या स्वरूपात चेंडू असल्यावर पाहिलं आपण तर रन आउटच्या स्वरूपातच खेळाडू बाद होईल. परंतु आता मात्र जो पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल ना डेफिनेटली फ्री हिट. राजेश न्यू बॅटर फ्री हिटचा चेंडू फेस करतोय. फ्री हिटचा चेंडू होता मोठा फटका नक्कीच यायला हवा परंतु प्रॉपरली टायमिंग नाहीये. परंतु धोका आहे इथे. नशीब मी म्हणेन राजेश या खेळाडूचा थ्रो तितका पॉवरफुल आला नाहीये. कारण की तोच जर पॉवरफुल थ्रो आला असताना तर इकडे काहीतरी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु तसं झालं नाहीये. अगदी आपण पाहिलं तर टीमची टोटल 28 स्पोर्ट्स काढी आणि त्यांच्या समवेत मर्दू स्पोर्ट्स राजावली बी टीम हे देखील आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅचमध्ये. आता इथे आपण पाहिलं तर मग सिंगल डबल जी लाईफ लाईन म्हटली जाते ना क्रिकेटची क्रिकेटचं बेसिक
सिंगल डबल आहेत आणि त्या मात्र आता जोडण्याचा प्रयत्न केला जाते. बघा सुरुवात आपण पाहिली आहे ना, तर गुरुनाथने चौकार नक्कीच ठोकले होते, परंतु त्यानंतर थोडंसं आपण बघितलं की एक फ्लॉप शो ज्याला म्हणतात, कोलॅप्स जो आला आणि विकेट देऊन गेला. चांगला फटका, रचनात्मक फटका, अगदी आपण पाहिलं स्लॉक स्विपचा फटका सरळ उडून दिलाय मिड विकेट सीमारेखा पार आणि राजेश नावाचा हा मोठा धमाका A1 क्वालिटी बिग ब्रँडेड षटकार. अगदी आपण पाहिलं तर मग सुनीलदादा लोखंडे यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. जर 3 षटकार किंवा 3 चौकार किंवा 3 विकेटची हॅट्रिक्स जर पूर्ण केली आहे तर 250 रुपयाचं कॅश प्राइज आहे. एक चेंडू शिल्लक आहे. एक नो चेंडू हाताळला गेला होता. आमचे डिजिटल ऑपरेटर आमचे स्कोअर ते देखील सांगतात की एक चेंडू शिल्लक आहे. काहीतरी गणित मात्र आपण बघितलं तर नक्कीच जे थोडंसं कॅल्क्युलेशन मिस झालं होतं आणि अगदी आपण पाहू शकतो ते दुरुस्त केलं जातं आहे आणि डेफिनेटली एक चेंडू शिल्लक आहे. हॅट्रिक जर आपण बघितली ना तर पूर्ण केली तर 250 रुपयाचा 250 रुपीज कॅश प्राइज सुनीलदादा लोखंडे यांच्या माध्यमातून एखाद्या खेळाडूने जर हा कारनामा केला. कालच्या दिवशी झालेत परंतु आत्तापर्यंत आपण पाहिलं तर टीमची टोटल 36 धावा ही आपल्याला पाहायला मिळते. किस्मत मौका देती है लेकिन मेहनत चौका देती है, इसलिए मेहनत करते रहिए जो दोस्तों असं म्हटलं जातं आणि मेहनत चांगली केली आता गायत्री माता टीमने. धीमा टाकला लेगवर चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर पडल्यानंतर वळतोय. पंचांनी सांगितलं एस इट इज अ डेफिनेटली वाईट आणि वाईटने एक्स्ट्रा रन्स मिळेल 37 धावा. आता फ्रंट फुटवर आहे. थोडंसं जाणवतं आहे की आपल्याला चांगली मजबूती मिळाली या मॅचमध्ये. फुलटॉस होता. स्कोरिंग झोन आपण पाहिला तर अगदी बॅटच्या टो इनवर नक्कीच चेंडू लागला होता. एकदा मिळाली आहे. काय घडलंय काय घडलंय काय घडलंय काय घडलंय घडलंय बिघडलंय. अगदी आपण पाहिलं तर हा ना तू मैं आणि चित्र मात्र आपण पाहिलं पुन्हा एकदा खराब झालंय. आत्तापर्यंत जर विषय आपण पाहिला तर रनिंग बिटवीन द विकेट हा विषय आहे ना भरपूर आणि भरपूर आपण पाहिलं तर प्रश्नचिन्ह राहिलाय. कारण की ज्या प्रकारे रनिंग व्हायला हवी कॉलिंग व्हायला हवी सगळ्या गोष्टी आपण पाहिला तर नक्कीच चुकताना पाहायला मिळत आहेत आणि त्याचा फटका आत्तापर्यंत लागतोय. 3 षटकाचा खेळ मात्र पूर्ण होत असताना टीमची टोटल आहे 38-38. सतीशाचं षटक देखील पाहायला मिळालं एक धावा देणार. आता मात्र शेवटचं षटक घेऊन येताना पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅकवर विशाल आणि नवीन बॅटर येत आहेत मैदानाच्या आतमध्ये मिस्टर दत्ता. बघा पंचाची नजर आहे आणि पंच अगदी व्यवस्थित आहे. त्यांना माहीत आहे की शेवटच्या चेंडूवर काय घडलं होतं तर स्ट्राईक रोटेट होणार आणि नक्कीच त्यांनी सांगितलं लगेच. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये हा फटका खेळलाय. एक्झिक्युशन नक्कीच आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे दिलं होतं. एक्झिक्यूट केला होता चेंडूला. मग तिथे 2 धावा मिळाल्या. टीमची टोटल 40 पूर्ण होत असताना पाहायला मिळते. अगदी फळकावर ज्या 40 धावा झाल्या आहेत परंतु तिथे विकेट ला जास्त मात्र प्राधान्य देणार नाही तर धावा जास्त मिळाव्यात हा विचार आहे. अपील केली आहे इथे पंचांनी बोर्ड मात्र दाखवलंय आकाशात उंचावलंय. LBWचा शिकार मात्र मिळवलाय आणि पाहिलं आपण तर मग फलंदाज बाद होत असताना इथे परतावं लागेल राजेश या खेळाडूला डगआउटच्या दिशेने.
आणि शामक होतो सेनेचा नायक धर्मवीर आणि शामक होतो सेनेचा नायक थँक्यू डीजे. अगदी आपण पाहिलं तर मग 40 धावा आहेत. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रेम, परंतु त्यांचा सामना जेव्हा गोलंदाजाशी झाला तेव्हा गोलंदाजाने हा चेंडू नक्कीच आपण पाहिला तर थोडा वाईट फेकलाय, एक्स्ट्रा मिळेल. बघा एक एक धाव वाचवण्याचा जास्त जास्त प्रयत्न करावा लागेल कारण की चेस तुम्हाला करायचे आहेत. हो चांगला फटका प्रेम याचा. अगदीच बॅट मधून आवाज आला होता टक्कन, परंतु नवना त्यांचं फिल्डिंग एफर्ट्स देखील आपण पाहिलं तर तितकंच दर्जेदार राहिलं. कारण की जर एखादा दुसरा खेळाडू असता तर नक्कीच हा चौकार किंवा षटकार मिळाला असता, परंतु एफर्ट खूप चांगलं आणि महत्त्वपूर्ण धावा मौल्यवान वाचवल्यात आपल्या संघासाठी. 2 धावा मात्र तिथे प्राप्त केल्या प्रेम या खेळाडूने. आत्मविश्वासी फटका होता. पुन्हा एकदा आपण पाहिला उंच उडवलाय, फिल्डर लांब राहिले, झेलपर्यंत पोहोचतील का तर नाहीये. अगदी आपण पाहिलं तर धावा पूर्ण होतील, इथे एक्स्ट्रा धावा मिळतील. बघा पाहता पाहता जिथे विकेट मिळायला हवी होती तिथे 3 आणि मौल्यवान धावा आहेत या. कारण की एक एक धावेचा मोल काय आहे आणि नक्कीच प्रत्येक संघाला जाणीव आहे. आणि खास करून हिराई स्पोर्ट्स गायत्री माता स्पोर्ट्स असुपाडा या संघाने आपण पाहिलं तर या 3 धावांचं महत्त्व जाणलंय देखील, म्हणून तर टाळ्या आल्यात त्यांच्या डगआउट मधून. अगदी यावेळेला फटका खेळलाय पॉईंटच्या दिशेने, खेळाडू लांब आहे तिथे पाहावं लागेल फिल्डर पोहोचतील का, चेंडूची फेकी येईल. तत्पूर्वी आपण पाहिलं तर धावा मात्र 2 पूर्ण झाल्यात. 2 पेक्षा जास्त काही नाही आहेत, परंतु या क्षणाला षटकार चौकार येत नाहीत, परंतु सिंगल डबलने मात्र आपण पाहिलं आहे जे हवं आहे ते मिळवलं जाते. टीमची टोटल पोचली गेली आपण पाहिले फलकावर 48 धावा. चेंडू फेकून झाले तर 5, शेवटचा आणि अंतिमचा चेंडू. नेक्स्ट मॅच 2 करणं तर आपण टॉस बॉक्समध्ये उपलब्ध तुम्हाला विनंती करतोय. फुलटॉस यावेळेला मारतोय, स्विंग केलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, अचूक मात्र झेल पकडला जातोय. शेवटच्या चेंडूवर मात्र विकेट मिळेल, परंतु चांगल्या धावा फलकावर मात्र लगावण्यामध्ये सक्षम राहिला आहे तो म्हणजेच गायत्री माता ससुपाडा हा संघ. चांगली बाहेर आल्यावर म्हणतोय भाई नाही गुन्हा मी करणार कधी सोडून आल्यावर म्हणतोय भाई थँक्यू नाही गुन्हा मी बघा करणार आमच्याकडे कधी. कॅश प्राइज आलेला आहे ते जमा करून ठेवलेलं आहे. कारण की षटकाराची हॅट्रिक, चौकाराची हॅट्रिक्स किंवा विकेटची हॅट्रिक जर पूर्ण केली जाते तर त्या खेळाडूसाठी रोख रक्कम 250 रुपयाचा कॅश प्राइज आणि नक्कीच आमच्यापर्यंत ते कॅश प्राइज जमा ठेवलेले आहेत. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर सुनील दादा लोखंडे यांच्या माध्यमातून हे लावलेलं कॅश प्राइज आहे. त्याला टॉसची वेळ झाली आहे, विनंती करतोय मी. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत आणि नक्कीच त्यांना जाणीव सुद्धा आहे की आमचा मॅच आहे तर आम्ही रेडी राहणार आहोत. या योगेश टॉस करा आपण विनंती करतोय. हा पहिल्या इनिंगचा शेवटचा सामना असेल, कारण की जिथे एका बाजूने मोरदी स्पोर्ट्स राजावली बी. टॉसची ओळख करून देऊया सर्वप्रथम. बघा केतकी बॉईज खंडीपाडा किंवा टेल आणि जागमाता देवी चषक किंवा हेड. हेड किंवा टेल नक्कीच कोण कॉल देते? राजावली टीमकडून कॉल हेड. टेल येतोय. योगेशांना विनंती करते की आपण शुभेच्छा द्या आणि नक्कीच अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. कॉल दिला होता राजावली टीमने, जिंकलाय अबू स्पोर्ट्स खाडी टीम देवा. टॉस जिंकलाय, काय निवडशील? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण मागचा सीझन आहे झालं गेलं, नक्कीच या सीझनमध्ये काय लक्ष आहे? प्रयत्न करू आम्ही ट्रॉफी मारायचं. आज काही टीममध्ये कोणते स्टार खेळाडू तुझ्या व्यतिरिक्त कोण असे? नाही कोणच चेंज नाही. इम्प्रेसिव्ह कामगिरी आज कोणत्या खेळाडूकडून तू अपेक्षित ठेवशील का तो खेळाडू आज आमच्या टीमसाठी एक चांगली बॅटिंग असो किंवा बॉलिंग त्या क्षेत्रामध्येच योगदान देईल? आमचा प्लेअर एकच आहे, बिग हिटर उमेश गुरे. नक्कीच उमेशकडून जास्त अपेक्षा असतील आणि कदाचित आपण पाहतोय की आज संकेत देतील अबू स्पोर्ट्स खाडी या स्पर्धेमध्ये सुपर 4 मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतील. हो नक्कीच. धन्यवाद, शुभेच्छा तुम्हाला, व्हेरी ऑल द बेस्ट. राजावली टीमकडे आपण वळूया. टॉस मात्र आपण पाहिला गमावलाय, जिंकला असता काय निवडलं असतं? क्षेत्ररक्षण.
बॅटिंग करायची आहे तुम्हाला. आता सांगितलं की उमेश सारखा खेळाडू आहे जो ऑलराऊंड परफॉर्मन्स देतोय, त्याच्यासाठी काही गेम प्लॅनिंग वापरणार का तुम्ही? हा वापरणार. तुमच्या खेळाडूकडून कोणत्या खेळाडूकडून जास्त भरोसा असेल की कुठे ना कुठे आपल्या संघासाठी एक सपोर्ट सिस्टम म्हणून काम करेल तो? आहेत जय आहे किशोर गांगोडे आहेत. सगळ्यात एक्सपिरियन्स किशोर यांचा जर विचार केला तर नक्कीच त्यांच्याकडून कशी प्रेरणा मिळते तुम्हाला खेळण्यासाठी? चांगलेच मिळते. शुभेच्छा, व्हेरी ऑल द बेस्ट तुम्हाला देखील. तर आता जाऊ या मॅचमध्ये, कारण की लक्ष मोठं आहे आणि मोठ्या लक्ष्याचा जर पाठलाग मोठा करायचा आहे तर नक्कीच सुरुवात देखील तितकी चांगली करायची आहे. बरं, सुरुवात कशी होती आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळेल, कारण की 49 रन्स 12.25ची सरासरी इथे गाठायचे प्रति ओव्हरमध्ये, आणि ती गाठण्यासाठी सज्ज झालेत अगदी 2 आघाडीचे ताबडतोब धमाकेदार खेळाडू नवनाथ आणि सतीश. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिला तर तेच तर्रा रफ्तारचा बादशाह शहिनशाह म्हणून त्याला पाहतोय आपण, आदेश वळवी बॉलिंग ट्रॅकवर. मॅन्डेटरी पाऊल प्लेचं षटक सज्ज झालंय. पंचांनी दिला इशारा, सामन्याला होते सुरुवात. लेट्स प्ले. तेच तर राड चेंडू आपण पाहिला, आदेश आधीच उल्लेख केला होता, कारण की या गोलंदाजाकडे गती किती आहे आणि नक्कीच त्या गतीचा तो वापर होईल, कारण की सिमेंट आणि कॉन्क्रीटने बनलेल्या क्रीजवर तुम्ही गतीने चेंडू हाताळा, त्याची गती दुय्यम होते आणि हे पाहायला मिळालंय. बघा आता मात्र थोडीशी जास्त गती प्रदान करण्याच्या प्रयत्नामध्ये डाऊन दी लेग हा चेंडू फेकला गेला लेग स्टंपच्या बाहेर. मग जी सुरुवात आहे ना 0, त्या 0तून 1 सुरुवात झाली आहे. लक्ष 49 आणि 49 पैकी आता 1 कमी झाले, म्हणजे 48 हव्या असतील जिंकण्यासाठी. 49 मोठा फटका, हवाई हल्ला, छोटा पॅकेट बडा धमाका. नवनाथच्या बॅट मधून षटकार. खाली ठेवून बर्फाची लादी नसाय बहान जंगल आतमध्ये. खाली ठेवून बर्फाची लादी नसाय बहान जंगल आतमध्ये. मला वाटते डीजे महेंद्र यांनाच पाठवावं लागेल बर्फाच्या लादीवर. आपल्याला सरबत बनवायला बर्फाची लादी आणायची असं सांगितलं. हसू नका, सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये जाऊया. षटकार ठोकलाय ताबडतोब, आणि ज्या वेळेला आपण बघितलं तर एक धमाकेदार सुरुवात, अगदी टीट फॉर टॅट, जशाच तसं उत्तर ह्याला म्हणतायत. गती जास्त आहे परंतु दिशा खराब आहे, पंचांनी सांगितलं आहे. यस, इट इज अ डेफिनेटली वाईट बॉल. रन्स किती झालेत पाहूया. आमचे स्कोरर सांगतायत तर 8. चेंडू टाकून झालाय 2, कारण की पहिला डॉट आला होता. वेगवान वेगवान, परंतु दिशाही नाही. बघा गती तुमच्याकडे किती आहे, परंतु दिशा जर खराब असेल त्या गतीचा काहीच फरक पडणार नाहीये, फायदा होणार नाहीये. आणि हे चित्र पाहायला मिळते. आदेशानं नक्कीच काहीतरी करावं लागेल. लाईन आणि लेन मात्र शोधावी लागेल या मॅचला वाचवण्यासाठी. लाईन बिघडले पुन्हा एकदा आपण पाहिलंय तर नियंत्रण चुकलंय पूर्णतः. स्वतःवरचं कंट्रोल, क्रिकेटमध्ये आपण पाहिलं कंट्रोल असायला हवं. मग विथ द बॅट विथ द बॉल अगदी आपण पाहिलंय, आणि ते कंट्रोल सध्या तरी आदेशांचं गमावताना पाहायला मिळालंय. चांगला चेंडू आहे कॅपमध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण, वा क्या बात आहे. अगर हा चेंडू काही जरी इंसाने आजूबाजूने असताना तर कदाचित या चेंडूवर 4 धावांची मोहर लगभग लगावली असते, परंतु ब्रिलियंट फिल्डिंग अगदी पाहावं लागेल. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये त्या क्षेत्ररक्षकाचा नक्कीच कौतुक करावं लागेल. आणि महत्त्वपूर्ण मौल्यवान धावा देखील आपल्या टीमसाठी वाचवल्यात असं म्हणायला काही हरकत नाही आहे. अगदी आपण पाहिलं 1च्या टोटलने आपण बघितलं 1ने टीमची टोटल 11च्या घरामध्ये मात्र प्रवेश करते. लेफ्ट हँडेड बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. आता स्ट्राईक एंडकडे सतीश साठे. हा चेंडू पाहावा लागेल पुन्हा एकदा. पंच आमच्याकडे वळालेत आणि त्यांनी सांगितलंय की हा देखील वाईट चेंडू आहे. या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 4 वाईट चेंडू फेकलेले आहेत. आदेश याने 5 वाईट चेंडू फेकलेत आमचे स्कोरर आम्हाला सांगतायत. आणि ही लाईन
तुमचा मॅचला मात्र बिघडवण्याचं कार्य करतील. फटका हवेत आहे, मिस टायमिंग, झेल निर्माण. पकडला जातोय का पहिला दुसरा, मात्र रिले कॅच व्हायला मिळालाय आणि अशा तऱ्हेने मात्र आदेशाचं कमबॅक झालेलं आहे. या ओव्हरमध्ये वाईट दिले, षटकार दिले, परंतु या ओव्हरमध्ये विकेट देखील मिळवली आहे. कुठेतरी स्ट्रगल करतात, परंतु महत्वपूर्ण विकेट आदेशांच्या खात्यामध्ये आणि पहिला धक्का साईबाबा काजूपाडा या टीमला मैदानाच्या मध्ये. चार चेंडू फेकून झालेत. जसं म्हटलं जाते ना की काम ऐसा करो कि नाम बन जाए, नाम ऐसा करो कि काम बन जाए. जिंदगी तो काट लेता यूं ही हर कोई, लेकिन आप जिंदगी ऐसे जियो कि सबके लिए एक बड़ी वाली मिसाल बन जाए. मिसाल भरी कामगिरी करावी लागेल, मग फलंदाजी करणारा संघ असो की गोलंदाजी करणारा संघ. आणि ती कामगिरी मात्र दोन्ही संघ करण्याचा प्रयत्न इथे तटोतट करण्याचा प्रयत्न करतायत. न्यू बॅटर इन झालाय मैदानाच्या आतमध्ये विजय मसे, लेफ्ट हँडेड बॅटर. हाय हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न, धोकादायक फटका, झेल निर्माण, कलेक्ट केला जातोय. सल्लग आपण पाहिलाय, दुसऱ्या चेंडूवर दुसरा विकेट आपण पाहिलाय. एका पाठोपाठ विकेटचं पतन म्हणजेच कमबॅक गोलंदाजाचं केलंय. आदेश वळवी त्याचं नाव आहे आणि हे मोठे धक्के मात्र अडचणीचं प्रमाण वाढवतील साईबाबा काजूपाडा या संघाचं. आणखीन एक विकेट डाऊन या ओव्हरमध्ये. बघा की जवळजवळ 4 चेंडूमध्ये जवळजवळ 13 धावा खर्च केल्या आदेशाने, परंतु त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट. शेवटचा चेंडू शिल्लक आहे म्हणून म्हटलं जाते ना, जो हो गया उसे सोचा नहीं करते, जो मिल गया उसे खोया नहीं करते. सफलता उन्हीं को हासिल होती है जो वक्त और हालात पे रोया नहीं करते. डेफिनेटली आपण पाहिलं काय घडलंय काय बिघडलंय ते मागचं मागे सोडून द्या, आपण पुढे काय करू शकते त्याच्याकडे लक्ष करा, फोकस करा आणि ते मात्र दाखवून दिलंय. आता गोलंदाज आलाय ऑन दी हॅट्रिक, विकेटच्या हॅट्रिक्सवर, आणि हॅट्रिक जर पूर्ण झाली तर सुनील दादा लोखंडे यांच्या माध्यमातून ₹250 कॅश प्राइज दिलं जाईल आणि ते आमच्यापर्यंत जमा आहे. विकेटचे हॅट्रिक्स पूर्ण होते का पाहूया. विशाल दिवा न्यू बॅटर, हॅट्रिक बॉल. अगदी वेगवान चेंडू मात्र हाताळला गेला, मात्र आपण पाहतोय शतरक्षणाचा दर्जा चांगला झालाय. चांगला कमबॅक आदेश वळवी याच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळालं. षटक समाप्त होताना पाहायला मिळते पहिलं, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं 2 गड्याच्या मोबदल्यात 49 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 14 धावा. अजून सुद्धा 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज आपण पाहिली तर आहे ती म्हणजेच 36. ती पूर्ण कशी केली जाते तोपर्यंत ऐकूया आपण डीजेला. रहिवासी भारताचे मूल निवासी आम्ही आदिवासी, आम्ही आदिवासी, आम्ही आदिवासी. शेतात काम कराय जाय माझा शेतकरी बासल, हात भार लाव माझी ऐस ना अरपत्या बसून काय खास ना आया माझी सांग काही काम नाही कशी खासील काय. थँक्यू डीजे. बघा पहिलं षटक फिनिश झालंय, 14 धावा. गुड कमबॅक आदेशांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आता पॉवर प्लेचं बंधन होतं ते शिथिल झालेलं आहे. पंचांची भूमिका 2 धूम ब्रदर्स करत असताना वैभव धूम आणि योगेश धूम स्क्वेअर लेग पंचांची भूमिका पूर्ण करत असताना प्रामुख्याने जे आमचे अतुल राव जे पंच आहेत ते थोडेसे ब्रेकवर आहेत. षटक क्रमांक 2 दीपेश वळवी. हुकचा फटका पाहायला मिळतोय, आक्रमक शॉट आहे. पाहावं लागेल कुठे गेलाय. डेफिनेटली बाउंड्रीच्या दिशेने गेलाय, परंतु पंचांचा इशारा काय आलाय या वेळेला. नक्कीच आपण पाहिलं तर डाऊट आहे, क्लिअर आहे, कारण की ज्याप्रमाणे असं वाटतंय की षटकार आहे परंतु फिल्डर सांगतात की चौकार आहे, परंतु तिसऱ्या अंपायरच्या दिशेने जाऊया. टेक्नॉलॉजीचा आपण वापर करूया आणि नक्कीच दूध का दूध पाणी का पाणी चित्र साफ करूया.
आणि इथे हा चौकार असेल, कारण की एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ हा बॉल पडला होता. हवेत भरपूर वेळ होता, परंतु नक्कीच चौकार मात्र मिळाला. आक्रमक इरादे स्पष्ट आहेत. विशाल जर कसा प्रहार करण्याचा प्रयत्न, नियंत्रणामध्ये हा शॉट्स नव्हता. कारण की जेव्हा तुम्ही नियंत्रणामध्ये जर असाल ना, तेव्हा एखादा चेंडू व्यवस्थित पाहता आणि त्यानंतर शॉट सिलेक्शन करता, परंतु नियंत्रण चुकलेलं होतं, त्यामुळेच बॅट आणि चेंडूमध्ये कन्वर्ट करता आला नाही. हा एक चांगला फटका होऊ शकला असता जर कव्हर क्षेत्रामध्ये खेळला असता तर, परंतु तसं झालं नाहीये. क्रिकेटला जरतरला महत्व नाहीये. हुक केलाय पुन्हा एकदा, हवेत आहे खेळाडू. आता तिथे चुकी झाली आहे, पुन्हा एकदा झेल आला होता परंतु कलेक्ट झाला नाहीये. आता काय घडलंय, चेंडूची फेकी आणि 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 प्रश्न आहे मोठा प्रश्नाचं उत्तर मोठं शोधायचं आहे कुठे, तर नक्कीच तिसऱ्या अंपायर कडे पुन्हा एकदा वळूया आपण. बघा, तिसऱ्या अंपायरने निरीक्षण केलं आणि सांगितलं की फलंदाज आउट आहे. मोठी विकेट इथे मिळाली आहे, गरज नसताना मी तर म्हणेन, कारण की एक धावेसाठी जर थांबला असता तरी चाललं असतं, परंतु एका धावेची तुम्ही भरपाई मोठ्या फटक्याने करू शकला असते. परंतु जेव्हा एक धावेची लालच असते आणि एका धावेच्या लालचीमध्ये एखादी मोठी विकेट जाते ना, त्या विकेटचं नुकसान काय होते मॅच संपल्यानंतर नक्कीच त्या विकेटचं महत्व माहिती पडते. दरम्यान झालं गेलं, गंगेला मिळालं. काय होतं, गायत्री माता ससुपाडा टीमला विकेट हवी होती, तर विकेट कोणाची, ती नळमुळाची, ज्याने लगावला होता एक षटकार, मात्र त्याला करावं लागते परतीचा प्रवास. आता मात्र आपण पाहू शकतोय की या मॅचमध्ये गायत्री माता ससुपाडा संघ मजबूत पकड करण्याच्या अगदी तयारीमध्ये आहे. सिद्धू साला सिद्धू लड्डू का माला मोठा हमको से नहीं दो हमारा मुझे नहीं दो हमारा. धाव फलकावर धाव फलकावर आपण बघितल्या तर धावा झालेल्या आहेत 20, म्हणजे आणखीन 29 धावांची गरज आहे. ज्याप्रमाणे आपण पाहिलं, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला दीपक. विजयाचा दीपक मात्र पेटवावा लागेल, तसं म्हटलं जाते ना, जीत के खातिर बस जुनून चाहिए, ऐसा उबला हुआ खून चाहिए. यहाँ आसमां भी आएगा जमीन पर, बस उसको पाने का दिल में जुनून चाहिए. प्ले अँड मिस, डॉट चेंडू येतील, नक्कीच डोकेदुखी वाढेल. 29 धावा हव्या आहेत मॅच जिंकण्यासाठी. हे लक्ष असं नाहीये की चेस नाही होऊ शकतंय, चेस होऊ शकतंय, पण त्याच्यासाठी एक समजदारीचं क्रिकेट जे तुम्हाला या मॅचमध्ये दर्शवावं लागेल. या मॅचमध्ये तो सेन्सिबल क्रिकेट दर्शवावं लागेल. त्याच्यासाठी टेक्निकली गुड साऊंड सिस्टमने फटकेबाजी, चांगले शॉट्स खेळावे लागतील. बघा, एकच विचार आहे, या तो आर या तो पार. त्याच प्रयत्नामध्ये आत्तापर्यंत आपण पाहिले ना, तर जिथे फलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये दीपक आलाय, 2 डॉट चेंडू खेळलाय. हे 2 डॉट चेंडू आपण पाहिले ना तर भरपूर प्रश्न, कारण की एक नौका खेळाडू आल्यानंतर जेव्हा डगआउटमधून येतो ना, एक विचारात असतो की कसं करायचं आहे. परंतु जेव्हा समोर चेंडू होते ना, फक्त एकच विचार करायचा आहे की बॅट आणि बॉलला कन्वर्ट करायचं आहे. अशा प्रकारे तर मोठ्या पटक्याने अगदी आपण पाहिलं तर बॅटची कडा आपण पाहिली आहे. कीपर गुरुनाथ आपण पाहिले चेंडूला फील्ड करत असताना पाहायला मिळतात. अगदी आपण पाहिलं तर एक धाव मिळते आणि एकने टीमच्या टोटलमध्ये भर पडली जाते. टीमची टोटल पोहोचली गेली आहे 21-21 या आकड्यावर.
अजून सुद्धा 28 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. उर्वरित 12 चेंडू आणि 28 धावा. सरासरी आपण पाहिली आहे ना तर जी 12:30ची सुरुवातीला होती आता ती 14ची झाली आहे. मग ही सरासरी थोडी कठीण दिसते परंतु अशक्य नाही आहे. क्रिकेटच्या पटलावर काहीच गोष्ट आपण पाहिली अशक्य नाही आहे, परंतु प्रत्यक्षात जर या धावा चेस करायच्या असतील तर तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. आणि टीम आपण पाहिली आहे तर गायत्री माता ससूपाडाला ही मॅच जिंकायची असेल तर त्यांना गोलंदाजी चांगली करावी लागेल. परंतु प्रश्न आहे हाच की हा सामना जिंकणार कोण. तुमच्या मनात आहे, आमच्या मनात आहे, लाईव्ह प्रेक्षक आहे त्यांच्या मनात आहेत. पण त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळायचं असेल ना तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. अगदी जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जगमाता चषक 2025 घेऊ एक काम कराय जाय माझा शेतकरी बासल हात भार लाव माझी ऐसन ना अरपत्या बसून काय कास ना आया माझी सांग काही काम नाही करशील तर खाशील काय ना बायको पोराले तुझे सील काय हा शिक तू साला शिकून लाग तू का माला मोठा म्हणतो से नंगजो हा माला तुझे नंगजो हा माला. राणी वने कोठं कोठं बसेल हवं माझे देवा हो तुम्ही जाग जा ना माझे वीरा हो मला नाग जा. एखादा कोठं कोठं हिंडत आहे कोणाशी भांडत आहे बरम निर्वाही माय मध्ये वाग. थँक्यू. बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 3 किरण. खडे खडे शॉट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आहे. अगदी आपण पाहिलं तर फुटवर्कचा अभाव प्रभाव दिसून आलाय. मयूर बाबर पुन्हा एकदा जॉईन झालेत आम्हाला आणि महेश सातवी त्यांनी अतिशय चांगलं स्कोरिंग डिपार्टमेंट सांभाळलंय. 11 मध्ये 28. खडे खडे शॉट मात्र जास्त असतं आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु जे प्रॉपर शॉट आहे ते खेळण्यामध्ये असफल राहतात फलंदाज. बघा जर खडे खडे शॉट्स लगावण्याची जर काबिलियत ठेवणारा एक असा खेळाडू त्याचं नाव नेहमीच पुढे येत आहे. वी इज द व्हेरी डेंजरस मॅन आपण बघितलं ज्याने एक काळ क्रिकेटचा गाजवला. भारतीय संघासाठी डबल सेंचुरी देखील त्याने लगावले, तो म्हणजे वीरेंद्र सहवाग. या खेळाडूची आठवण जरूर होते. खडे खडे अगदी सहज चेंडूला बाउंड्रीच्या पलीकडे पाठवायचा. हा फटका हवेत आहे, झेल निर्माण पकडली आहे. बघा वाट पाहिली आहे आणि त्यानंतर वाट लागली ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमची, कारण की खेळाडू झालाय बाद. आणखीन एक परतावं लागतंय डगआउटच्या दिशेने. इजे 9 चेंडू 27 धावा. जसं म्हटलं जाते ना कि वक्त से लड़कर जो नसीब बदल दे इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. आगे क्या होगा ये मत सोचो, बस चलते पड़ो अपने राहों पर. क्या पता आने वाला वक्त तुम्हारी खुद ही तस्वीर बदल दे. अगदी आपण पाहिलं ना तर पुढचा काय होणार आहे ते आता विचार करू नका, फक्त तुम्ही खेळत राहा. कारण की नक्कीच आपल्या चांगल्या मनाने आणि आपलं चांगले क्रिकेट खेळा. चांगले क्रिकेट खेळा तर डेफिनेटली तुम्हाला नक्कीच उमेदची किरण मिळेल. सध्या किरण बॉलिंग ट्रॅकवर आहे. टायमिंग आहे आणि विरुद्ध दिशेने झेल, जो मात्र थोडासा कठीण वाटत होता सोप्पा करून दाखवला किरण मसेने आणि विकेट मिळाली आहे. कॉटन बॉल आपण पाहतोय. फलंदाज आणखीन एक बाद. विकेटचं वतन बघा, जिथे एक रनआउट झाला ना तिथूनच मात्र आपण पाहू शकतो की मग विकेट आणि विकेट येत आहेत. बघा 2 चेंडूवर 2 विकेट, गोलंदाज हॅट्रिक्सवर आलेला आहे. आणि जर हॅट्रिक जर पूर्ण झाली आहे ना तर मग सुनीलदादा लोखंडे यांच्या माध्यमातून 250 रुपयाचं कॅश प्राईज त्या खेळाडूला दिला जाईल. म्हणजे किरण ऑन द हॅट्रिकवर आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिले विकेटची हॅट्रिक्स झाली, षटकाराची हॅट्रिक, चौकाराची हॅट्रिक्स देखील होताना पाहायला मिळाली आहे.
परंतु आणखीन एक विकेटची हॅट्रिक्स मात्र आपण पाहिली आहे तर पूर्ण होते का? किरण, नवीन आलेला खेळाडू साईनाथ. हॅट्रिक बॉल होता मात्र आपण पाहिला तर अतिशय चांगल्या प्रकारे हाताळला गेलाय. पाहावं लागेल चेंडू कुठे गेलाय. तर मागे असेल तर मग डिक्लेरेशन असेल आणि डेफिनेटली डिक्लेअरच्या स्वरूपात धाव मात्र मिळेल. टीमची टोटल पाहतोय आपण तर पोहोचली गेली आहे 23च्या घरामध्ये. 26 धाव्यांची गरज आहे. बघा पहिल्या षटकामध्ये अगदी आपण पाहिलं तर चांगल्या धावा आल्या होत्या, पण त्यानंतर एक जी विकेट आपण पाहिली ना सगळ्यात मोठी विकेट होती नवनाथची. प्राइसलेस विकेट होती. रनआउटच्या स्वरूपात बाद झाल्यानंतर ना कुठेतरी त्या विकेटचे परिणाम भोगावे लागलेत आणि संकट मात्र ओढून घेतलं होतं त्या संघाने. कार्पेट ड्राईव्ह शॉट पाहायला मिळतोय. लगॉफ क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. गायत्री माता ससूपाडा संघ आपण पाहिला तर मात्र च्या जिद्दीने खेळतोय. बघा सुरुवातीला बॅटिंग करत असताना थोडासा दुसऱ्या तिसऱ्या ओव्हरमध्ये कोलॅप्स आला होता, परंतु त्याने हार नाही मानली आणि चांगलं क्रिकेट खेळलं आणि त्यानंतर आपण पाहू शकतो की एक असा सन्मानजनक धावफलक उभा करण्याचा प्रयत्न त्यांचा यशस्वी झाला आणि आपण पाहिलं तर एक चांगला टोटल उभा केला. अगदी आपण पाहिलं तर जवळजवळ 3 षटकाचा खेळ झालाय. साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा हा संघ पाठलाग करतोय आणि तो मात्र फसला गेलाय 24 या धावसंख्येवर. अगदी आपण पाहिलं तर मग आता राहिलेले 6 चेंडू आणि या 6 चेंडूमध्ये 25 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत, दीपक आणि साईनाथ. मात्र हे 2 खेळाडू या संकटातून आपल्या टीमला सावरतील का नाही हे देखील पाहायला मिळेल. जसं म्हटलं जातंय ना की मुश्किलों का दरिया देखकर यूं भागना जाना मेरे दोस्त, क्योंकि कोशिश किए बिना किसी की जय जयकार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की दोस्तों कभी भी हार नहीं होती. डेफिनेटली प्रयत्न करावे लागतील. पहिला चेंडू आपण पाहिला अगदी बॅटच्या स्टिकरवर लागला आणि फाईल्ड क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. फिल्डर आले दुरून, चेंडूला उचललं, फील्ड केलं. 2 धावा मात्र अगदी सहज मिळतील. 2 धावा मिळत चांगली गोष्ट आहे, परंतु इथे आहे ना मोठ्या फटक्यांची गरज आहे. किशोर हरवटे यांचं षटक आपण पाहतोय महत्त्वपूर्ण आणि निर्णायक, कारण की जवळजवळ 25 धावा म्हणजेच त्यापैकी 2 धावा कमी झाल्यात. 5 चेंडू आणि 23 धावा ज्या हव्या आहेत. ऑन साईडला अगदी आपण पाहिलं स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला जात आहे. लॉंग लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला. पुन्हा 2 धावेचा कॉल आहे आणि मिळाल्यात आणखीन एक्स्ट्रा मिळू शकतात आता. हो तर 3. बघा चुकीचा थ्रो झाला आणि त्यामुळे नुकसान होताना पाहायला मिळाल्या. पहिल्या 2 चेंडूमध्ये आलेल्या एकूण धावा आपण पाहिलं तर 5 धावा म्हणजे 4 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. अगदी समीकरण आता डोळ्याच्या समोर साफ सुथरा आणि क्लिअर आहे. 4 चेंडू 20 धावा, 2 षटकार 2 चौकार, मॅच फिनिश होऊ शकते. परंतु त्याच्यासाठी आपण बघितलं तर मोठा खेळाडू एका खेळाडूला बनावं लागेल, म्हणजे मोठे फटकेबाजी करणारा खेळाडू. त्याच्यासाठी एखाद्या खेळाडूला मात्र रिस्क घ्यावं लागेल. नाम भी बनेगा काम भी बनेगा, जोरो आजमाइश करनी पडेगी. हा चेंडू पाहावा लागेल. पंचांनी सांगितलाय नो. सकाळच्या सत्रामध्ये अशाच प्रकारे आपण पाहिली तर जीवन संजीवनी दिली होती देवदल संघाला आणि त्या संजीवनीचं रूपांतर जीवनदानामध्ये केलं होतं. आत्तापर्यंत ही जीवन संजीवनी होईल का काय? नो बॉलचा इशारा कीच्या बाहेर पिचिंग झालेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे, कारण की येणारे चेंडू असतील आता मात्र आपण पाहिले 4 आणि 19 धाव्यांची गरज. पाहिलं आपण तर पुढचा चेंडू एक चांगल्या स्वरूपाचा पाहायला मिळेल. जसं म्हटलं जाते ना, घर बांधणी करताना पायावरची वीट जेवणामध्ये मीठ आणि क्रिकेटमध्ये फ्री हिट. सुपर हिट ठरेल का? हिटचा चेंडू होता. हा चेंडू मात्र मिस केला आहे, म्हणजेच तुम्ही हा सामना मिस केला असं म्हणू शकतोय, कारण की ज्या प्रकारे आपण पाहिलं या चेंडूवर तुम्हाला धावा घेणं अनिवार्य होतं. कारण की ज्याप्रमाणे जर या चेंडूवर धावा आल्या नाहीत तर नक्कीच तुम्ही मागे पडलात, कारण की कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग, वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची नियमावली 19 धाव्यांची गरज. मिस टायमिंग हवेत खेळलाय. बॅक टू द बॉलर, कॉटन बॉलची संधी आणि सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद. तुझ्या डोल्याला शुभ दे दशमा, अगो सुषमा तुझ्या डोल्याला शुभ
शोभते चष्मा जसं म्हटलं जाते ना, कुदरत का है एक ऐसा करिश्मा, जो करेगा सच्चे दिल से मेहनत उसे मिलेगा जीत का तजुर्बा. पुन्हा एकदा विकेटची संधी. ओ विकेट मिळाली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज हॅट्रिकवर आला आणि हॅट्रिकवर आल्यानंतर आपण पाहिलं तर मग आठवण होते ती म्हणजे सुनील दादांची आणि सुनील दादा लोखंडे यांनी लावलेलं कॅश प्राईज आहे हॅट्रिकसाठी. आपण पाहिलं तर मग 250 250 रुपयाचं कॅश प्राईज आमच्यापर्यंत जमा देखील आहे. कोणता खेळाडू मात्र पटकावण्यामध्ये यशस्वी होईल का. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय साई. मात्र आपण पाहिला तर आणि जर षटकार लगावला तर मयूर परेड यांच्याकडून किती आहे ते 500. विकेट आला तर हॅट्रिक पूर्ण होईल, परंतु नाही आहे. आणि अशा तऱ्हेने आपण पाहिला तर हा डॉट चेंडू सामना जिंकला गेला गायत्री माता ससुपाडा या टीमने. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स गायत्री माता ससुपाडा. हा टीम जबरदस्त परफॉर्मन्स विथ द बॅट विथ द बॉल. आणि आपण पाहिला तर आदेशने गोलंदाजीमध्ये थोडंसं आपण पाहिलं तर कुठेतरी लाईन मात्र नक्कीच गमावली होती, परंतु जाता जाता कमावली आणि मॅच देखील आपल्या संघासाठी कमावून दिली आहे. इतर खेळाडूंचा परफॉर्मन्स देखील चांगलं राहिलं, परंतु साईबाबा काजूपाडा संघाच्या माध्यमातून या स्पर्धेत काय चुका झाल्या नवनाथ नक्कीच शिकतील. कारण की एक धाव जर आपण नाही घेतली असती ना तर किती फायदा झाला असता. कारण की एक धाव किती घातक असते, संघाचं किती मोठं नुकसान करू शकते हे देखील त्यांना जाणीव झालं असेल. आणि नक्कीच या